तर खोबरं घेतलेलं आहे, काजू बदाम, अक्रोड आणि पिस्ता आणि अक्रोड कमी जास्त नाही घातलेत, पण बदाम आणि काजू व्यवस्थित घातलेले आहेत. ही जवळजवळ पाऊण वाटी मी बेदाणा घेतलेला आहे, पाव वाटी मी खसखस घेतलेली आहे, ही खारीक पावडर घेतलेली आहे. खारीक पावडर आपण घरीसुद्धा करू शकतो, पण मी बाजारातून आणली ती खारीक पावडर. आणि हे आपला डिंक आहे, हा डिंक आपल्याला फुलवून घ्यायचा आहे. हा ते झालं. त्याच्यानंतर हे जे मिश्रण आहे हे मी 2 दिवस तुपामध्ये मेथीची पावडर 100 ग्रॅम भिजत घातली होती. त्यामुळे काय झालं की ते कडवटपणा जरा कमी होतो. हे मी तुम्हाला नंतर सगळं दाखवणारच आहे. आता मी पहिल्यांदा काय करते की खसखस कोरडी भाजून घेणार आहे. एक एक जिन्नस मी भाजून घेणार आहे. ही आता मी खसखस भाजून घेते, पाव वाटीच घेतलेली आहे, कोरडीच भाजणार आहे. साधारणपणे आपण थोडीशी लाल तांबूस थोडं होईपर्यंत आपण हे करायचं आहे, भाजायचं आहे. काही जण ओवा घालतात, पुन्हा आपलं आळीव घालतात, पण मी ते काही घालत नाही. आणि आपण गव्हाच्या पिठामध्येच गुळामध्ये आपण हे सगळे लाडू करणार आहोत. तर मी तुम्हाला हे दाखवते. हे जरा आता गरम झालं, आपण ह्याचं खारीक थोडीशी गरम करूया. खारीकची पावडर गरम केलं ना की जरा व्यवस्थित होतं. आपल्याला पण त्यातलं थोडीशी गरम करणार आहे खारीक पावडर. मैत्रिणींनो, आता मी ह्याच्यामध्ये मला आता काय करायचं आहे की आपल्याला डिंक जो आहे तो आपल्याला फुलवायचा आहे. आणि मेथीचे लाडू म्हटलं की साधारणपणे आपल्याला ना तुपाचा सढळ हाताने आपल्याला तुपाचा वापर करावा लागतो, तर त्या गोष्टीला चांगले वाटतात. तर आता मी हे खोबरं भाजून घेतलेलं आहे, हे खसखस भाजले आणि ही खारीक पावडर आहे केलेली. आता हे काही आपण भाजायचं वगैरे काही नाही आहे, फक्त आता मला ह्या फुलवायचं आहे. त्याच्यामध्येच मी हे भाजून घेणार आहे. मैत्रिणींनो, आता मी हा जो डिंक आहे तो फुलवायचा आहे मला. तर आपण मग त्याच्या अगदी बारीक क्रश नाही करायचं आहे, हा थोडा टाकून आपण तो फुलवून घ्यायचा आहे. छानपैकी फुलला पाहिजे तो, नाहीतर आतमध्ये जर का आपण फुलला नसला ना तर आतमध्ये कडक राहतो आणि मग ते दाताखाली आला की मग दातामध्ये चिटकतो सुद्धा. त्यामुळे आपण तो पूर्ण असा ब्राऊन वगैरे होईपर्यंत छानपैकी आपण तळून घ्यायचं आहे. हा फुलवून घेते मी सगळं. छानपैकी फुलला आहे थोडं. असं सगळाच मी आता हा डिंक मी तळून घेणार आहे. डिंक तळून घेतलेला आहे. आता त्याच तेलामध्ये मी हे जरा क्रश केलेला आपलं सुकामेवा आहे तो टाकते. तो जरा गरम करून घेते आणि थोडा गरम करून घेते तुपावर. मैत्रिणींनो, आता हा गूळ तुपामध्ये मी जरा वितळवून घेतला आहे. फक्त उकळी ऐकू द्यायची नाही. गॅस मी बंद केला आता. बारीक गॅसवरच ठेवायचं हे आपल्याला सगळं आणि सतत हलवत राहायचं आहे, तर ती गुळाला उकळी येणार नाही. आणि जर का गूळ आपण हे केला
तर तो काय होतो, आता मी हे सगळं जे आपण हे केलं होतं ते मी सगळं ह्याच्यात टाकणार आहे. भरपूर प्रमाणात आपला झाला आहे, कारण मला ऑर्डर होती, द्यायचीच आहे मला, म्हणून मी ते जरा जास्त प्रमाणात केलं आहे. सगळं पीठ हे राहणार आहे आपल्या ह्याच्यामध्ये. व्यवस्थित झाले आपलं. आता ह्याचे आपल्याला लाडू बांधायचे. लाडू बांधून झाले की तुम्हाला मी परत दाखवते. हे सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. थोडा त्रास होतो आपल्याला करायला, ठीक आहे. कुठली वस्तू का चांगली करायची म्हटलं की जरा मेहनत घ्यावी लागते. मैत्रिणींनो, आपलं लाडू रेडी आहेत. बघितले ना, छान होतात लाडू आणि आपल्याला हे खाता पण येतात छानपैकी. आणि आपल्याने काय आहे, कंबरदुखीला तर हेच अतिउत्तम आहेत. त्यामुळे आपण सकाळी उठल्यावर नाश्त्यापेक्षा हेच खाल्लं, एखादा एक लाडू खाल्ला तरी इनफ आहे. ओके, हे करून बघा एकदा. आवडलंच तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.